नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत लो मार्क्स बद्दल। ठीक आहे, जर सीईटी परीक्षेत तुमचे कमी मार्क आलेले आहेत, तुमचे किती पर्सेंटाइल येतील, तुम्हाला ऍडमिशन भेटेल का नाही भेटणार, ठीक आहे, पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन कसे करायचे, ठीक आहे, कारण लो मार्क्स बद्दल कोणी पर्सेंटाइल पण सांगत नाही युट्यूब वरती। ठीक आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत। प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे मार्क्स आणि तुमची शिफ्ट नक्कीच कॉमेंट करा, जेणेकरून आपण शिफ्ट वाईज टॉपर काढू शकतो। त्यावरती मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेल। ठीक आहे, आता बोलूया लो मार्क्स बद्दल, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओचा विनर यश शवाले होता, ज्याला 59 रुपीचं अमेझॉन व्हाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, लाल बटन दाबायचं बस। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीईटी सेल कडून काही पण इम्पॉर्टंट आलं, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं, तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉन्व्हर्सेट करू शकता, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। आता बोलूया लो स्कोर। बघा बाळांनो, लो स्कोरला मी दोन कॅटेगरीमध्ये टाकलेले, 0 to 40 नंतरचे 40 to 80, दोघं एक लो स्कोर कॅटेगरीमध्येच येतात। ठीक आहे, जर तुमचा स्कोर 0 to 40 असेल तुम्ही रेड झोन मध्ये आहेत। ठीक आहे, जर 40 to 80 आहे तुम्ही येलो झोन मध्ये आहेत, आणि 80 अप आहे तर तुम्ही ग्रीन झोन मध्ये, तुम्हाला ठीकठाक कॉलेज तर भेटूनच जाईल। आता मग काय, आता 0 to 80 वाल्यांना कॉलेज नाही भेटत का, बोलूया आपण त्याविषयी। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 100% विद्यार्थी असतात, म्हणजे 100 विद्यार्थी तुम्ही कन्सिडर करा, त्याच्यात 25 असे विद्यार्थी आहेत बाळांनो ज्यांना 80 अप मार्क्स असतात, फक्त 25। 30 असे विद्यार्थी असतात ज्यांना 40 ते 80च्या दरम्यान असतात, आणि 45 असे विद्यार्थी असतात त्यांना 0 to 40 मार्क्स मध्ये असतात। ठीक आहे, म्हणजे मोठा लॉट तर इथंच असतो 0 to 40चा। म्हणजे काय, यांना ऍडमिशन नाही भेटणार का? महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटू शकतं इंजिनिअरिंग मध्ये। ठीक आहे, त्याचा डेटा सीईटी सेलने रिलीज केलेला आहे, एवढ्यातच रिलीज केला 2 दिवसापूर्वी। तो डेटा पण मी तुम्हाला दाखवेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, का आपल्याला कोणत्या पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घ्यायचंय का? नाही। ठीक आहे, ऍडमिशन भेटतंय म्हणजे घ्यायचं असं नाही। ठीक आहे, आपल्याला कॉलेज, त्याची रेटिंग, त्याचे प्लेसमेंट, सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, है ना। एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालंय बाळांनो, 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं। जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, मी गॅरंटी देतो 100% एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट काउन्सिलरने बनवून दिली। तुम्ही पण नक्कीच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, तुमचे काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतील। ठीक आहे, असे पण काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? स्वतः मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, त्यांना जे कॉलेजेस माहिती होते ते टाकले। ठीक आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या पर्सेंटाइलनुसार त्यांना कॉलेजेस भेटलेच नाही, है ना। तुम्हाला काउन्सिलर पूर्ण तुमचा डेटा विचारेल बाळांनो, तुमची कॅटेगरी कोणती, तुम्हाला तुमचे किती पर्सेंटाइल, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, पूर्ण तुमचा डेटा घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड होईल, आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड मध्ये टाकायची। मी गॅरंटी देतो पहिल्याच राऊंडला तुमचं सिलेक्शन होईल। ठीक आहे, आता तुमचे चांगले पर्सेंटाइल आले, चांगले मार्क्स आले, चांगली गोष्ट आहे। जर वाईट मार्क्स आले तर मग आता काय थांबायचं का इथं? ठीक आहे, हे 50% काम होतं, 50% काम अजूनही बाकी आहे, जे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, ते व्यवस्थित करा बाळांनो। मी गॅरंटी देतो, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली ना, कमी मार्क्स वरती पण एक बेस्ट कॉलेज भेटेल। या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो, 100%। समजते गोष्ट? ठीक आहे, हे सगळे काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता। ठीक आहे, आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होत तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड होईल। काउन्सिलिंगची बॅच फुल होईल त्या आधी जॉईन करा। ठीक आहे, कारण खूप विद्यार्थी रजिस्टर करताय, केव्हा पण बॅच फुल होऊ शकते। ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण भेटतील, ज्यांच्याशी तुम्ही कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, पूर्ण तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात। हेच पर्सनल काउन्सिलर तुमची लिस्ट पण बनवतील आणि तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवतील। ठीक आहे, सीओईपी, विजय, वार्जिन, पीएचडी, बीआयटी, केसोमॅट, डिसांग, थॉडोमल हे आपले टार्गेट कॉलेजेस असतात। कमी मार्क्स आले तरी विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये आहेत। ठीक आहे, आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा, इथं चूक नका करू। ठीक आहे, एक कॉलेज खाली वरती झालं ना कॉलेज लिस्टमध्ये, तुमच्या आई वडिलांचे लाखो जाऊ शकतात, या गोष्टीची मी खात्री देऊ इच्छितो तुम्हाला। कारण एक कॉलेज पण खाली वरती झालं, कॉलेज चुकीचं अलॉट झालं, तुमचे नंतरचे 4 वर्ष गेले त्याच्यात। ठीक आहे, जर तुम्ही ब्रांच वगैरे व्यवस्थित टाकली नसेल तर तुमचं आयुष्य गेलं, ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, आई वडिलांचे पैसे वाचवा, योग्य कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, मॅनेजमेंट वगैरे मध्ये नका जाऊ बाळांनो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तेवढा नसतो। ठीक आहे, काही डाऊट असतील तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकतात, पण फक्त काउन्सिलिंग रिगार्डिंग डाऊट असतील तरच करा बाळांनो, कारण आम्ही एवढे कॉल्स नाही रिसीव्ह करू शकत। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे। आता लो मार्क्स असतील जर बाळांनो तुमचे, तर किती पर्सेंटाइल बनतील याच्यावर कोणी काही बोलत नाही। ठीक आहे, बघा, जर तुमचे 40 मार्क आले बाळांनो, ठीक आहे, याच्यापेक्षाही कमी कन्सिडर करू चला। जर तुमचे सपोज 30 ते 45 मार्क येत आहे, 30 to 45 मार्क्स, एकदम कमी, याच्यापेक्षा कमी मला नाही वाटत कोणी विद्यार्थी असेल आपला, असेल बी तर काही घाबरायची गरज नाही, तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी सांगेल तुम्हाला। 30 to 45 मार्क्स आहेत, तर तुम्हाला किती पर्सेंटाइल बनतील रे बाळांनो? तुमचे 40 पर्सेंटाइल बनतील बाळांनो।
ऑन अन ऍव्हरेज. ठीक आहे, 40% तुम्ही कन्सिडर करा. त्याच जागेवर बाळांनो तुमचे आता ही कोणत्या शिफ्टसाठी सांगतो मी, ऍव्हरेज शिफ्टसाठी. ठीक आहे, तसंच जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट आली तर तुम्हाला 40% साठी बाळांनो फक्त 25 ते 30 मार्क आणावे लागतील. 25 ते 30 मार्क पण आणले तरी तुमचे 40% होतील. ठीक आहे, म्हणून घाबरायची गरज नाही. 40% पण आले बाळांनो तरी तुम्हाला कॉलेज भेटतंय, ते पण चांगलं कॉलेज भेटेल. ठीक आहे, मी या गोष्टीची तुम्हाला खात्री, आता याबद्दल कोणीच बोलणार नाही, मी कसं भेटेल ते पण सांगतो तुम्हाला, पूर्ण डेटा दाखवेल मग तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता बघा जर तुमचे 50 ते 55 दरम्यान मार्क्स येत आहे, ठीक आहे, तर तुमच्या आरामात बाळांनो तिथं 50% बनून जातील आरामात. 40 ते 55 दरम्यान जर मार्क येत आहेत तर. ठीक आहे, आणि जर तुमचे मार्क्स सपोज 55 ते 65 दरम्यान येत आहे, ठीक आहे, 55 ते 65 किंवा 75 कन्सिडर करा, 55 ते 75 तुमच्या आरामात बाळांनो इथं 60% बनतील. ठीक आहे, त्याच जागेवर जर तुमचे 75 ते 80च्या दरम्यान जर मार्क्स येत आहे ना, तुमच्या आरामात इथं 68% बनून जातील बाळांनो, 68 क्रॉस होऊन जातील. हे झालं तुमचं लो मार्कचे पर्सेंटाईल. आता टेबलमध्ये टाकायचं ते आपण केलेलंच आहे एकदा. ठीक आहे, पण आता मी ओव्हरऑल तुम्हाला इन शॉर्ट सांगून दिले की तुमचे एवढे एवढे पर्सेंटाईल येतील. ठीक आहे, एक्झॅक्ट शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा व्हिडिओ पण उद्या येणार आहे, ज्याच्यात तुम्हाला पूर्ण टेबल मी दाखवेल. ठीक आहे, चला आता एक गोष्टीची तर खात्री झाली की तुमचे पर्सेंटाईल ठीक-ठाक येणार आहेत. असं नाही की तुमचे 2 आणि 3 पर्सेंटाईल येतील, असं नाही. मागच्या वेळी आम्ही 4% वाल्याला पण ऍडमिशन भेटलं होतं, काउन्सिलिंगचाच मेंबर होता, 4% वाल्याला ऍडमिशन भेटलं होतं. आता तुम्ही सांगणार सर प्रूफ द्या आम्हाला, दाखवतो मी तुम्हाला, कट ऑफ लिस्ट दाखवतो तेव्हा तुम्हाला समजेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सीईटी सेलने ना हे नोटीस एक जारी केलेलं आहे, कॅप स्टॅटिस्टिक सीईटी सेलने प्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे, हे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हा प्रोड्यूस झालेला आहे. आता तुम्हाला जर हा बघायचा असेल तर तुम्ही CETcell.mahaCET.org या वेबसाईटवरती जा, तुम्हाला हा डेटा दिसून जाईल. जेव्हा तुम्ही क्लिक टू द व्ह्यू कॅप स्टॅटिस्टिक याच्यावर क्लिक करतात, तुम्हाला अशा पद्धतीचा काही डेटा दिसतो बाळांनो. आता याच्यामध्ये काय मेन्शन आहे बघूया आपण. ठीक आहे, याला थोडं झूम करून बघूया, तेव्हा तुम्हाला रियालिटी समजेल. इथं काय म्हटलंय बघा, हा 2023-24चा डेटा आहे, हा 2024-25चा आहे, म्हणजे हा लास्ट इयरचा आहे, हा लास्ट टू लास्ट इयरचा आहे. ठीक आहे, टेक्निकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बीई बीटेक म्हणजे तुमची इंजिनिअरिंगची ऍडमिशन्स. टोटल सीट किती होत्या गव्हर्नमेंटकडे बाळांनो, टोटल सीट किती होत्या गव्हर्नमेंटकडे, 1,58,000. इथं बघा मी काय म्हणतोय, 1,58,000 म्हणजे 1.5 लाख तुम्ही कन्सिडर करू शकतात. एवढ्या सीट्स होतात गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. त्याच्यापैकी मेल म्हणजे मुलं किती ऍडमिट झाले, 79,000 79,000 विद्यार्थी ऍडमिट झाले, म्हणजे त्यांनी ऍडमिशन घेतलंय मेल. ठीक आहे, फिमेल किती झाल्या, 38,000 मुलींनी ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्ये. म्हणजे टोटल विद्यार्थी किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं, 79 + 38 करा, 1,18,000 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. म्हणजे 1,58,000 सीट्स होत्या, त्याच्यापैकी फक्त 1,18,000 विद्यार्थी ऍडमिशन घेत आहे. म्हणजे किती सीट्स तुमच्या खाली आहे, अराउंड 40,000 सीट्स तुमच्या खाली आहेत बाळांनो. 40,000 सीट्स वेअर वॅकंट इन 2023-2024. 2023 मध्ये 40,000 सीट्स वरती कोणताच इंजिनिअरिंग ऍस्पायरंट नव्हता. म्हणजे ऍडमिशन 0% पण झाला असेल, ही गोष्ट मान्य करता तुम्ही. ज्या कॉलेजमध्ये जर 60 ऍडमिशनचा कोटा आहे आणि त्याचे ऍडमिशन होतच नाहीये, तो काय करेल, 2% वाले बी येतील ना, त्यांना पण ऍडमिशन देईल. ठीक आहे, पण ते कॉलेज चांगलं असेल का, नाही, कॉलेज चांगलं नसेल. ठीक आहे, मग हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज काय माहितीये, तुम्हाला कमी तरी मार्क राहिले ना तरी तुमचं ऍडमिशन होणार आहे. ठीक आहे, तुमचं ऍडमिशन होणार आहे बाळांनो, कारण सीट्स खूप आहेत महाराष्ट्रात. आता 2023-24-25चा पण डेटा बघितला तुम्ही, 1,80,000 सीट्स होत्या आणि 1,49,000 फील झाल्या. इथं पण 30,000 सीट खाली राहून गेल्या आणि यावर्षी पण खाली राहतील. म्हणजे सीट्स खूप आहेत, ऍडमिशन जेवढे व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सीट्स आहेत. गोष्ट समजते. मग आता आपण चांगलं कॉलेज कसं निवडायचं, चांगलं कॉलेज निवडता येतं बाळांनो ऑन द बेसिस ऑफ प्लेसमेंट, ऑन द बेसिस ऑफ कट ऑफ. तेच काउन्सिलर तुमच्यासाठी करतात. तुम्हाला ऍडमिशन तर भेट नाही, मग आता आमचं काम काय, जेवढं तुम्हाला कॉलेजेस भेटतात त्याच्यात एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन देणं, हे आमचं काम आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही म्हणणार CSITला थोडी भेटतं, त्याच्याविषयी पण बोलतो मी. लो स्कोर असेल 0 to 40 असेल तरी तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे, 40 to 80 असेल तरी ऍडमिशन भेटणार आहे. गोष्ट समजते. आता बघा, हे एक कॉलेज आहे, फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे रिजन मध्ये एक कॉलेज आहे. जी ओपनचं मेकॅनिकलचं कट ऑफ किती गेलंय बघितलं, 6.2%. किती, 6.2%. याचं कम्प्युटरचं किती गेलं असेल, मॅक्स टू मॅक्स 20%, 30%, 40%. याच्या व्यतिरिक्त नाही गेलं. 20-30%ला तुम्हाला ऍडमिशन भेटतंय.
है ना. आता कम्प्युटर सायन्स बघा, आता तुम्हाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल बाळांनो. जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स ब्रांच पाहिजे, ठीक आहे, मग तुम्हाला कॉलेज थोडं मीडियम लेवल कॉलेजमध्ये जावं लागेल बाळांनो. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होणार. ही रियालिटी तुम्हाला कोणीच सांगत नाही. युट्यूबवरती फक्त सांगतात अरे होऊन जाईल ऍडमिशन, होऊन जातं, आमच्याकडे या, करून देऊ आम्ही. तुम्हाला रियालिटी तुम्ही बघा ना, मागच्या वर्षाचे कट ऑफ कुठं होऊ शकतं, ठीक आहे. त्यानुसारच कॉलेज लिस्ट बनवा. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग नसेल पण घ्यायची ना, स्वतः पण बनवताय ना, तर थोडा विचार करून बनवा बाळांनो, ठीक आहे. काउन्सिलरला विचारा की हे कॉलेज टाकू नाही टाकू, ठीक आहे. काउन्सिलरला विचारा की या कॉलेजचं प्लेसमेंट किती आहे, फॅकल्टी कसे आहेत, कॅम्पस कसं आहे, या सगळ्या गोष्टींची पण रिसर्च करा ना. ऍडमिशन तर भेटणार आहे, या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. 0% वाल्याला पण मी ऍडमिशन करून देईल. मी करून देईल म्हणजे गव्हर्नमेंटच करेल. मी कॉलेज लिस्टमध्ये 0% कॉलेजवरती टाकून देईल. ऍडमिशन होणार आहे त्याचं. ऍडमिशन प्रत्येक विद्यार्थ्याचं होणार आहे, पण आपल्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य काय आहे की विद्यार्थी ह्या गोष्टीमध्ये घाबरताय की आम्हाला ऍडमिशन होईल का नाही, आमचं ऍडमिशन होईल का नाही. अरे बाळांना, होऊन जाईल ऍडमिशन तुमचं. योग्य कॉलेज लिस्ट बनवली तर आरामात ऍडमिशन होईल तुमचं, ठीक आहे. आता मेजर डाऊट असतो की आता आम्ही ड्रॉप घेऊन घेऊ का. जर तुमचे मार्क्स बाळा, जर तुम्ही सीईटी साठी ड्रॉप घेण्याचा विचार करताय, मी तुम्हाला नाही सांगेन. सीईटी ड्रॉपच्या वरती नाहीये. जर तुम्ही आयआयटी साठी ड्रॉप करताय, देन यू कॅन गो फॉर इट. आयआयटी साठी ड्रॉप घेऊ शकतात, जेई मेन साठी ड्रॉप घेऊ शकतात, जेई ऍडव्हान्स साठी ड्रॉप घेऊ शकतात. सीईटी साठी ड्रॉप घेणं मला वर्थित नाही वाटत. 1 वर्ष वाया घालणं मला वर्थित नाही वाटत, ठीक आहे. तेवढंच 1 वर्ष जर तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, तेवढं तिथं अभ्यास केला, तुम्ही चांगलं पॅकेज क्रॅक करणार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजचं हायेस्ट प्लेसमेंट 8 लाख गेलेले बाळांनो. महाराष्ट्रात 339 कॉलेजेस आहेत, 339 कॉलेजेस आहेत, ठीक आहे. हायेस्ट प्लेसमेंट 8 लाख गेलेले ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक कॉलेजचं, हायेस्ट बोलतोय मी, ठीक आहे. म्हणजे 1-2 तरी विद्यार्थी असतात ते 8 लाखाचं पॅकेज क्रॅक करून देतात. मग तुम्ही त्या 1-2 विद्यार्थ्यांमध्ये या ना बाळांनो, तिथं मेहनत करा ना, असं माझं म्हणणं आहे, ठीक आहे. रेस्ट तुमची इच्छा आहे ती शेवटी, है ना. बघा, 3 गोष्टी असतात बाळांनो. सिटी, ब्रांच, कॉलेज. कोणती ना कोणती एक गोष्ट तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावी लागेल. आता तुम्हाला पुणे मुंबईमध्येच पाहिजे, ब्रांच पण मला एकदम टॉप लेवलची पाहिजे, कॉलेज पण मला टॉप लेवलचं पाहिजे, मग बाळा तुम्हाला 120-130 मार्क आणायचे पडतील. एवढे नाही येत ना तुमचे, कमी येत ना, मग थोडे काही ना काही कॉम्प्रोमाइज करा. जर तुम्हाला कॉलेज चांगलं लागतंय, समजा तुम्हाला कम्प्युटर सायन्स भेटतंय आणि नाशिकमध्ये भेटतंय, जा ना बाळांनो नाशिकमध्ये, है ना. पुणे सोडा ना. तुम्हाला ही गोष्ट समजत नाही की तुम्हाला पुण्यामध्ये चालेल पण लो लेवल कॉलेज चालेल, कारण सिटी चांगली आहे. ह्या गोष्टींना नका प्रायोरिटी दे बाळांनो. जिथं चांगलं भेटत असेल ना तिथं जा बाळांनो. 4च वर्ष कष्ट करायचे, व्यवस्थित करा, पण कॉलेज व्यवस्थित चूज करा. मी तर सगळ्यात शेवटची प्रायोरिटी ठेवतो सिटीला. सिटी तुम्ही करू शकता, तुम्हाला निघावं लागेल घराच्या बाहेर, ठीक आहे. जर तुमचं फ्युचर बनवायचंय तुम्हाला, तर सिटीला प्रायोरिटी नका ठेवू की माझ्या घराजवळ आहे, मला माझं खाणं पिणं व्यवस्थित होईल. कधीपर्यंत बाळांनो या सगळ्या गोष्टी? कधी ना कधी स्टेप घ्यावी लागेल ना, कधी ना कधी रिस्क घ्यावी लागेल. मग चांगलं कॉलेज घ्या ना, चांगली ब्रांच घ्या. सिटीला तर मी शेवटी प्रायोरिटी देतो, ठीक आहे. व्यवस्थित कॉलेज, व्यवस्थित ब्रांच, गोष्ट समजते, ठीक आहे. कमी पर्सेंटाईल आले, कमी मार्क्स आले तर काय करायचं सर? मी गॅरंटी देतो ऍडमिशन तुमचं होईल, ठीक आहे. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा, काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. मी गॅरंटी देतो बेस्ट कॉलेज तुम्हाला. जर 80% सपोज तुमचे 70% आले, 70% तर 10 कॉलेज भेटत असतील ना बाळांना, 10 कॉलेजेस तुम्हाला लागताय महाराष्ट्रामधून. 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला सिक्युअर होईल, तुम्हाला पक्का भेटेल, या गोष्टीची मी खात्री देऊ इच्छितो. 1 नंबरचं, त्या 10 कॉलेजेसमध्ये 1 नंबरचं कॉलेज भेटेल, ठीक आहे. कशामुळे भेटेल? कॉलेज लिस्टमध्ये आम्ही रेटिंगनुसार सगळ्यात वरती ते कॉलेज टाकू. हे तुम्हीही करू शकता, पण तुम्हाला 350 कॉलेजेसची आयडिया नाही बाळांनो. जे काउन्सिलर बसलेत ना त्यांना आयडिया आहे, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हा डिसिजन व्यवस्थित घ्या, ठीक आहे. काउन्सिलिंग बॅच आता क्लोज होणार आहे 2-3 दिवसात, ऍडमिशन फुल होत आहे, ठीक आहे. लवकरात लवकर एनरोल करा. तुमची कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी नुसारच तुम्हाला कॉलेज भेटेल, ठीक आहे. हे काही बॅच नाही, नॉर्मल कोर्स नाही बाळांनो. हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला. खेड्याखेड्यात जाऊन तिथं पोहोचायचंय मला, जेणेकरून तिथले विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्ये शिकले पाहिजे, ठीक आहे. बस एवढंच सांगू इच्छितो. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ठीक आहे. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, ठीक आहे. खाली दिलेलं असतं डिस्क्रिप्शन, ठीक आहे. चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.